मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी राजकीय विश्वातून. अंबादास दानवे यांना फोडण्यासाठी भाजप आणि शिंदेचे प्रयत्न सुरू आहेत अशा पद्धतीच्या चर्चा सध्या समोर येत आहेत. अंबादास दानवे यांना निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी द्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. अंबादास दानवे यांना फोडून संभाजीनगर लोकसभेसाठी उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विश्वसनीय नेत्यांकडून ही सगळी माहिती कळतेय. शिंदे भाजपच्या प्रयत्नांना वैतागून अंबादास दानवे यांनी फोन बंद केलेले आहेत असं समजतंय. फोन बंद करून अंबादास दानवे यांचा गाठीभेटींचा दौरा सुरू आहे. शिंदेच्या शिवसेनेत किंवा भाजपात जाणार नाही असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी या सगळ्यावर दिलंय. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून सध्या अंबादास दानवे जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, या सगळ्या संदर्भात अगदी काही वेळापूर्वी अंबादास दानवे नेमकं प्रतिक्रिया देताना काय म्हणाले बघूया. ते म्हणत असतील येणार, मी कुठे जाणार म्हटलं. मी तर आत्ताही सांगतो ना, मी आता स्पष्ट केलं सुरुवातीलाच, मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा सैनिक शिवसैनिक आहे. मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं, लढणं न लढणं ठीक आहे, मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल, तरी संघटनेचं काम करणार तर मी सुस्पष्टपणे सांगतोय. आता कोण जाणार म्हणत असेल त्याला विचारा, मी तर कधीच बोललेलो नाही, माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची. आपण बघितलं काय म्हणाले नेमके दानवे ते. या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया. प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सचिन, कशा पद्धतीचे नेमके प्रयत्न भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून केले जात आहेत अंबादास दानवे यांना तिथून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून फोडण्यासाठी? नक्की रिद्धी, जर आपण पाहिलं तर अंबादास दानवे हे शिवसेना ठाकरे गटांचे एक मोठे नेते आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं संघटन खालच्या स्तरावरपर्यंत आहे, शेवटच्या गाव वाड्या वस्त्यापर्यंत. त्यामुळे एक संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच आपण जर पाहिलं की आता शिवसेनेमधून त्यांनी ठाकरे गटामधून त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली आहे. त्यांच्यासोबत चंद्रकांत खैरे असतील, त्यांनी देखील मागितलेली आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट महायुती अजून त्यांचा उमेदवार डिक्लेअर झाले नाही. मात्र इथं जागा ही शिवसेनेला सोडायची की मग भाजपला सोडायची हे देखील अजून स्पष्ट झाले नाही. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वेळेस काही दिवसापासून अंबादास दानवे हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा उठल्या होत्या. मात्र त्याच धर्तीवर आता विश्वसनीय नेत्याकडून मिळालेली माहिती समोर येते. गेल्या 3 दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट हे त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे. आणि यामुळेच गेल्या 3 दिवसापासून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फोन बंद केला आहे. आणि त्यांनी आता सध्या ते जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. जवळपास आज ते 30 गावांना भेटी देणार आहे फोन बंद करून, विशेष म्हणजे. आणि जर आपण पाहिलं की वारंवार दानवे हे म्हणतात की मी पक्ष सोडणार नाही, मात्र आज त्यांना फोन बंद करण्याची वेळ आलेली आहे अशी विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. तर याच सगळ्या संदर्भात आपण बोलूयात. सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, अंबादास दानवे स्वतःच म्हणतायत की माझी इच्छा नाही तसं करण्याची, पण भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहे त्यांना सुद्धा फोडण्यासाठी. फोन बंद करावा लागलाय दानवेंना, काय आपली प्रतिक्रिया? दानवे साहेब हे पक्षातले अत्यंत महत्वाचे निष्ठावंत शिलेदारांपैकी एक आहेत. आणि त्यांचं आणि सन्माननीय पक्षप्रमुखांचं किंवा युवा सेनेचे प्रमुख सन्माननीय आदित्यजी यांचं बॉन्डिंग ट्युनिंग अतिशय चांगलं आहे. राहिला प्रश्न शिंदे गटाचा. शिंदे गटातले लोक रोज काहीतरी वाचाळपणा करतात, रोज नवे दावे करतात. कुणीतरी त्यांच्यातला एखादा बोलघेवडा उठतो, सोमवारी भूकंप होणार, मंगळवारी भूकंप होणार. हा जो बोलघेवडेपणा आहे तो त्यांनी बंद करावा. राहिला प्रश्न दानवे साहेबांनी सांगितलेलं की बाबा मला फोन बंद करावा लागतोय, हे एकट्या अंबादास दानवे या एका नावाबद्दल नाही, मुंबईतल्या कित्येक शिवसैनिकांना रात्री 2-3 नंतर फोन करण्यासाठी शिंदे गटाने काही माणसं नेमलेली आहेत. आणि ती तेच काम करतात. आणि कित्येक असे नगरसेवक आहेत की जे आपले फोन बंद करून ठेवतात की आता बस झाला, आता रात्र 10च्या पुढून आता फोन सुरू होणार आहेत, ऑफर सुरू होणार आहेत, बोलली जाणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की शिंदे गटाला सुद्धा म्हणजे ज्यांना स्वतःची जागा वाचवता येत नाही, ज्यांना नाशिकच्या जागेसाठी अक्षरशः भीक मागावी लागतीये,
त्यांनी इतरांना फोन करणं बंद केलं पाहिजे खरं तर. बर, तुम्ही आता जे गंभीर आरोप केलेत की रात्री 2 नंतर 3 नंतर अशा पद्धतीनं फोन जात आहेत कार्यकर्त्यांना, अशा पार्श्वभूमीवर दानवेंसारखा मोठा महत्वाचा नेता, अगदी मगाशी जसं आपण म्हटलो की तळागाळातला संबंध आहे दानवेंचा, मग एक रेडीमेड उमेदवार म्हणता येईल आगामी लोकसभेसाठी, अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक हा महत्वाचा नेता फोडण्याचा प्रयत्न होतोय का मग? शिंदे गटाने कितीही मनात मांडे खाल्ले तरी मी जसं म्हटलं की निष्ठावंत शिलेदारांपैकी एक जी माणसं आहेत, मला वाटतं स्वतः श्री अंबादास दानवेजी यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की ज्यांच्याकडे एका 3 व्हीलर रिक्षामध्ये जेवढ्या सीट्स असतात तेवढ्या सीट्सही भाजपा द्यायला तयार नाहीये. त्यांना स्वतःला नाशिकच्या सीटसाठी अतिशय म्हणजे मेहनत घ्यावी लागते, तारेवरची कसरत करावी लागते. गुलाब पाटलांचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे की काय आम्हाला उत्तर महाराष्ट्रात एकही जागा द्यायची नाही असं भाजपने ठरवलेलं आहे का. त्यामुळे ज्यांना स्वतःच्या असलेल्या लोकांना अकोमोडेट करणं शक्य नाहीये ते नव्याने एखाद्या माणसाला बोलवून जागा देऊ शकतील काय. मुळात त्यांची ती कुवत आहे का, आता ती राजकीय क्षमता आहे का. आणि अशा सगळ्या ठिकाणी कुठलाही एक चांगला जाणकार माणूस ज्याला राजकारण कळतं तो माणूस स्वतःहून आगीमध्ये का उडी घेईल असा प्रश्न आहे. जी सुषमाताई, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. सचिन, तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही या सगळ्या संदर्भात आमच्याशी सविस्तर बोललात यासाठी.